नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत। आज आपण मधुमेही व्यक्तींमध्ये असणाऱ्या आहाराबद्दलच्या एका शंकेबद्दल चर्चा करणार आहेत। मधुमेही व्यक्तींनी साखरेऐवजी गूळ खाल्ला तर चालेल का, किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्स घेतले तर चालेल का? पहिल्या दिवशी मला मधुमेह झाला म्हणजे पहिला प्रश्न येतो, मला आता साखर बंद करावी लागेल। पण साखर बंद करणं तेवढं सोपं आहे का? आपला दिवस चालू होतो सकाळी चहा आणि बिस्किट पासून। सण, सेलिब्रेशन, वाढदिवस, फंक्शन्स आपल्याकडे तर वर्षभर चालू असतात आणि हे कुठलंही सेलिब्रेशन किंवा सण गोड पदार्थाशिवाय साजरा करणं याची कल्पना देखील आपण करू शकत नाही। मग मला मधुमेह असेल तर साखरेचे हे पदार्थ खाता येणार नाहीत। मग सुरू होतो पर्यायी पदार्थ शोधण्याचा प्रवास आणि पहिला प्रश्न येतो, मग साखरेऐवजी मी गूळ, मध किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरू शकतो का, आणि याचा शरीरावरती फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे? मधुमेह व्यक्तींनी गूळ किंवा मध खाणं योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवण्यापूर्वी आपण साखर आणि गूळ कसे बनतात ते बघूया। ऊसापासून रस बनवला जातो आणि हा ऊसाचा रस उच्च तापमानाला तापवला जातो आणि जेव्हा हा रस घट्ट होतो त्यावेळी त्यापासून आपण गूळ बनवतो। म्हणजेच ऊसापासून जेव्हा गूळ बनवतो त्यामध्ये ऊसाच्या रसामधील काही पोषक तत्व आणि खनिजे प्रिझर्व केले जातात, टिकवले जातात। पण ह्याच ऊसाच्या रसावर पुढच्या काही केमिकल प्रक्रिया केल्या, स्फटिकीकरण केलं की मग त्यापासून साखर बनते। यावेळी मात्र साखरेमध्ये कुठलेही पोषक तत्व राहत नाहीत किंवा कुठलेही खनिजे राहत नाहीत। म्हणूनच साखरेला आपण एम्प्टी कॅलरीज म्हणतो। गुळामध्ये ऊसाच्या रसातील काही पोषक तत्व टिकवलेली असतात, म्हणूनच गूळ हा साखरेपेक्षा काही अंशी चांगला मानला जातो। साखरेऐवजी गूळ किंवा मध याचा वापर केला पाहिजे का, त्यासाठी आपण आणखी साखर, गूळ आणि मध यामध्ये काय फरक आहे ते बघूया। साखरेमध्ये सुक्रोज ह्या एका प्रकारच्या साखरेचे प्रमाण साधारणतः 99% असते, तर गुळामध्ये साखरेचे प्रमाण 80 ते 85% असते, तर मधामध्ये हे साखरेचे प्रमाण 65 ते 70% असते। पण किती टक्के साखर आहे हे महत्त्वाचं नाही। मेडिकल भाषेमध्ये आणखी एक गोष्ट आहे ज्याला म्हणतो आपण ग्लायसेमिक इंडेक्स, म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर किती झपाट्याने वाढते त्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो। यामध्ये साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारणतः 65 ते 70 आहे, पण गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स मात्र 80 ते 85% आहे आणि मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 55 ते 65% आहे। म्हणजेच गुळामध्ये साखरेचे प्रमाण जरी कमी असेल तरी गूळ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर मात्र झपाट्याने वाढणार आहे आणि त्यामुळेच साखरेपेक्षा गूळ हा नक्कीच तुमच्या रक्तातील साखर जास्त पटीने वाढवणार आहे। आणि याची प्रचिती घेण्यासाठी मी तुम्हाला घरी प्रात्यक्षिक करायला सांगेल। एखादा गुळाचा पदार्थ खायचा असेल तर तो खाण्यापूर्वी आपण ग्लुकोमीटरवरती साखर तपासायची आणि गुळाने बनवलेला पदार्थ खाल्ल्यानंतर 2 तासानंतर साखर तपासायची। यावरून गूळ खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण किती पटीने वाढते याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल। म्हणूनच मधुमेही व्यक्तीने साखरेऐवजी गूळ खाणे अयोग्य आहे। आणखी एका गोष्टीसाठी गुळाला महत्त्व दिले जाते, ते म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी। पण जुन्या काळामध्ये जेव्हा गूळ बनवला जायचा तेव्हा लोखंडाच्या मोठ्या कढया वापरत होते आणि गूळ बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये या कढयातील काही लोक गुळामध्ये उतरत असे, म्हणूनच गुळाचा वापर रक्तवाढीसाठी आणि हिमोग्लोबिन वाढीसाठी केला जात होता। पण हल्लीच्या काळामध्ये गूळ बनवण्यासाठी लोखंडाच्या कढयाऐवजी मोठे मोठे स्टीलचे युनिट वापरले जातात। त्यामुळे हल्लीच्या काळात मिळणाऱ्या गुळामध्ये लोहाचे प्रमाण अगदी कमी आहे। कमी म्हणजे किती? साधारणतः 100 ग्राम गुळामध्ये 11 मिलीग्राम एवढं लोह मिळते आणि हे लोह तुमच्या दैनंदिन आयरनची गरज भागवण्यासाठी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अगदी नगण्य आहे। त्यामुळे जर तुम्हाला रक्तातील हिमोग्लोबिन वाढवायचा असेल तर साधारणतः 100 ते 150 ग्राम एवढा गूळ दररोज घ्यावा लागेल। ह्या गूळ घेण्यामुळे मधुमेह व्यक्तीचे हिमोग्लोबिन किती वाढेल? अगदी नगण्य, पण त्यांची रक्तातील साखर मात्र खूप पटीने वाढणार आहे आणि त्यांना मधुमेहाचे दुष्परिणाम जाणवणार आहेत। त्यामुळे नक्कीच मधुमेही व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गूळ घेणं हे अयोग्य आहे। मग मला गूळही खाता येणार नाही, साखरही खाता येणार नाही, मग मला माझ्या जिभेवरचा गोडवा टिकवण्यासाठी काय करता येईल? मग हल्लीच्या काळामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स बाजारामध्ये आहेत। हे आर्टिफिशियल स्वीटनर खाणे योग्य आहे की अयोग्य आहे?
त्यासाठी आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. आर्टिफिशियल स्वीटनर्स दोन प्रकारचे असतात. नॅचरल आर्टिफिशियल स्वीटनर्स ज्याला आपण म्हणतो स्टिविया पावडर आणि आर्टिफिशियल नॅचरल स्वीटनर्स ज्याला आपण म्हणतो सुक्रालोज किंवा आस्पार्टेम. हे आर्टिफिशियल स्वीटनर्स जिभेवरचा गोडवा तर टिकवतात, मात्र त्यातून मिळणाऱ्या कॅलरीज अगदी नगण्य असतात. म्हणजेच तुम्ही जर 1 चमचाभर साखर घेतली तर त्यामधून तुम्हाला 20 कॅलरीज मिळतात. पण तेवढाच गोडवा टिकवण्यासाठी तुम्ही आर्टिफिशियल स्वीटनर्स घेतले तर त्यातून 1 ते 2 मिलीग्राम साखर मिळते. म्हणजेच आर्टिफिशियल स्वीटनरमधून मिळणारी साखर ही नॉर्मल साखरेपेक्षा खूपच कमी असते. त्यामुळे आर्टिफिशियल स्वीटनरमुळे मधुमेही व्यक्तींना वजन कमी होण्यासाठी आणि साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणजे स्वीटनेस विदाउट कॅलरीज. मधुमेही व्यक्ती हे आर्टिफिशियल स्वीटनर्स अगदी कमी प्रमाणामध्ये आणि ऑकेजनली वापरलं तर त्यांच्यासाठी हे आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरणं योग्य आहे. पण हे आर्टिफिशियल स्वीटनर्स गर्भवती स्त्रियांनी किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी किंवा लहान मुलांमध्ये घेणं अयोग्य आहे. पण आर्टिफिशियल स्वीटनर्सच्या बाबतीत बऱ्याच जणांच्या मनांमध्ये शंका आहे की आर्टिफिशियल स्वीटनर्स घेतल्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढते. हे खरंच योग्य आहे का? आर्टिफिशियल स्वीटनर्स जर अति प्रमाणात घेतले तर त्याचा कॅन्सरमध्ये रूपांतर होतो आणि हे जे काही संशोधन झाले आहे ते प्राण्यांमध्ये किंवा उंदरांमध्ये झालेले आहे. त्यामुळे मनुष्यांमध्ये किंवा ह्युमन्समध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स जास्त घेतल्याने कॅन्सर होतं का याचा मात्र अजून पुढे तपास होणं गरजेचं आहे. म्हणूनच मधुमेही व्यक्तीने आर्टिफिशियल स्वीटनर्स हे अति कमी प्रमाणामध्ये आणि ऑकेजनली वापरलं तर ते नक्कीच त्यांच्या जिभेवरचा गोडवा टिकवणार आहे आणि त्याचे साईड इफेक्ट्स देखील त्यांना होणार नाहीत. अशा पद्धतीने मधुमेह व्यक्तीने साखरेऐवजी गूळ किंवा मध वापरणं अयोग्य आहे. जर मधुमेह व्यक्तींना गोड खाण्याची इच्छा असेल तर ते आर्टिफिशियल स्वीटनर्सचा वापर करू शकतात, मात्र कमी प्रमाणात. धन्यवाद.